योग्य जोड्या जुळवा. आपल्याला एकीकडे सामासिक शब्द दिलेले आहेत आणि एकीकडे त्याची समास दिलेले आहेत, जोड्या जुळवायच्या आहेत. सांब, ठीक आहे. अंबेसह असा जो तो, ठीक आहे. सांब म्हणजे शंकर. मग अंबेसह इथे पहिलं पद सा आहे आणि ज्या बहुव्रीही समासामधील पहिलं पद स किंवा सा म्हणजे सोबत किंवा समान या अर्थाचं असते त्याला आपण सहबहुव्रीही समास म्हणतो. अनसूया पहिलं पद नकारार्थी आहे. नाही असूया जिच्या जवळ ती, ठीक आहे. आणि म्हणून हा नय्य बहुव्रीही समास आहे, ठीक आहे. विख्यात पहिलं पद वि, पहिलं पद जर, ठीक आहे, वि सु प्र परा दुर, ठीक आहे, अशा प्रकारचं असेल तर तिथे प्रादी बहुव्रीही समास होतो. प्र आधी उपसर्ग लागलेलं. मग विख्यात याचा विग्रह काय होणार? विशेष आहे ख्याती ज्याची असा तो. आणि मग पहिलं पद हे जे आहे वि हे प्रादीमध्ये येतं आणि म्हणून प्रादी बहुव्रीही समास, ठीक आहे. विख्यात, त्याच्यानंतर विधवा, विधूर हे सर्व प्रादी बहुव्रीही समासाची उदाहरण आहेत. त्याच्यानंतर सुवर्ण मध्य, ठीक आहे. सुवर्ण मध्य इथे काय झालेलं आहे? पहिला पद दुसऱ्या पदाबद्दल विशेष माहिती सांगते म्हणजे या दोन पदामधले संबंध विशेषण विशेष्य आहेत आणि म्हणून हा कर्मधारय समास आहे. सुवर्ण असा मध्य आणि म्हणून हा कर्मधारय समास. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते येणार 1 नंबरचा पर्याय. काय येणार? 1 नंबरचा पर्याय आपलं उत्तर येणार. ओके, यस.